नमस्कार मित्रांनो, मी रोशन मग पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा लुक बघून तुम्हाला समजलं असेल की आज हळद आहेच आणि टायटल थंबनेलवरून तो जे काय असेल ते समजलं असेल. सो खरं तर मी मधूनच इंट्रो देतो आहे, कारण की झालं असं की हळदीच्या झाडीमध्ये काय करायला वेळच मिळत नाही. थोडाफार वेळ मिळाला, म्हटलं की आज तुमच्यासमोर प्रत्येक थोडा वेळ द्यावा तुम्हाला. सो आता काही पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत आणि गुजरातून स्पेशली काकासुद्धा आलेले आहेत दोघंही. आणि ते आपले ए गुजराती बहीण केमच्या बहीण हा. आणि हा बघ आपला टोपणा, पण तो इथला एवढे पाय फुटलेत ना की कुठे कुठे जात येतो. तर इथे पाय थोडीफार तयारी चालूच आहे. सगळे आलेत आपले पाहुणे वगैरे, तुम्हाला दाखवलं. तर खरं तर ही आपली जी हळद आहे ना, मुहूर्ताची हळद असते सकाळी लावण्याची. सो ते लावून घेतलेली आहे. आणि आता आपली जे सर्व बोललं नातेवाईक वगैरे सगळे येणार आहेत हळद लावण्यासाठी वगैरे. सो आता ते 2चा टाईम दिला आहे. पप्पा मला त्यातून नाश्ता करून येतात. विचार सकाळपासून लय दमलेत काम करून करून. आपली मोठी आई आहे आणि आत्ता पण तिकडे बसलेले आहे. बाकीच्या आई वगैरे जे सगळे आतमध्येच आहेत. हॅलो गाईस, हाय. आपले शेजारी सुद्धा आहेत चांगले. आणि हे आपले पूर्ण फॅमिली, अजून फॅमिली पण आले नाही आहे फॅमिलीचे वागे. आणि आपले विनायक शेठ, आपल्या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रथम असतात, काम करतात. तर इकडे काय सरबत बनवत आहे. तर इथे थोडं धांदळ चालूच आहे. तर आपण जर आपल्याला हळदीचा किंवा मागचा तुम्हाला व्हिडिओ पाहिलाच असेल उठण्याचं कदाचित मी नाही बनवलं असेल, मलासुद्धा आयडिया नाही. युवराजकडे दिलेला मी कॅमेरा. सो त्यांनी किती शूट केलं नाही केलं ते आता बघावं लागेल. पण मागचा व्हिडिओ तुम्ही साखरपुड्याचा पाहिला असेल कसं होतं. तर आवडला असेल तर त्यालासुद्धा चांगलं भरभरून प्रेम द्या. आणि आपल्या लग्नानंतरच याच्यानंतर जे पुढचे सर्व जे व्हिडिओ आहेत ते आपल्या बायकोसोबत जे येणारच आहेत. सो त्यासाठी तुम्ही कमेंट करा की बायकोसोबत जर आपल्याला काही व्हिडिओ हवे असतील तर. सो थोडंफार काम आहे तर मी जातो. याच्या पुढच्या व्हिडिओ जे आहे ते युवराजच शूट करेल. सो बघूया. सो आमची पूजा मॅडम. आणि जो आता जे फोटो जे काढणार आहे ते तूच काढणार आहेस का? खरं तर झालं असं की आपली मुहूर्ताची हळद लागली पण आमचे फोटोग्राफरच गायब होते. आम्हाला एंड मग तर म्हणतात ना एंड मिळाला. मग आपल्या मामाने शेवटीला काही करू नाही आपले फोटोज काढलेले. काय हरकत नाही, लग्नाच्या भानगडीमध्ये होतं सर्व. स्वतः आमचे आले फोटोग्राफर कमी बहीणच आहे. आता फोटोग्राफर बनवायला दिला. किती एवढे तयार झालीस हा? जाऊया असं. हो चांगलं आहे. आता मग रात्रीची एन्जॉय करायची किती तयारी झाली की नाही? एन्जॉय ये तू कुर्ता नाही घालला येल्लोवाला, कधी घालणार? कधी? ओके. हा बघा टोपणं. अरे ह्याला हळद लावायला बोलतो आणि पाटी कुठे गायबच होते. पैसे नाही पाहिजे त्याला वाटतं आज 1000च्या पण वरती पैसे घेऊन ए काही ते काय टार्गेट बघितलंय. हा असं टोपणाला नाही पाहिजे आपल्याला. 1000च्या पण वरती पैसे घेऊन तर बघताय ते छान अशी तयारी सुद्धा केलेली आहे मस्त असं. आमचं हे घे कोणता तो वाला शूट असं पाठवून थांबा, तुमचं 5 दिन शूट आपण नंतर घेऊया. तिथून असं येऊन आमचं असं ब्लॉग चालू आहे. इथे सुद्धा बॅनर वगैरे लावायचं काम चालूच आहे. आणि बघते आपले मामा कम चकुली. जेवढा तेवढा वेळ मिळतोय तुमच्यावर शेअर करते. आणि तुम्ही सुद्धा एक फॅमिली नंतर भेटू बायकोसोबत माझ्या. नाही लग्नाचा ब्लॉग तर त्यांना बघायला मिळणार. भेटू ना, हल्दीच्या वेळी भेटू, मव्याच्या वेळी भेटू, नंतर मग रात्री नाचायच्या वेळी डीजेच्या वेळी. ओके. तर जसं पूजाने सांगितल्याप्रमाणे आपण तसंच करूया. बाकी मला पुढचं काय माहिती नाही. मला फक्त गप हातात हे घेऊन बसायचं. चला फ्लॅश मार ना. फ्लॅश खोल विंडोला तर लाईट कमी आहे तर फ्लॅश मार.
हा मी हे नंतर आलो याची परीक्षा आली युवराजची मग त्याला घेऊनच आलो मग आता परत जाणं येणं हॅलो अरे ते बघताय मित्रांनो सगळे एन्जॉय एकदम फुल ते आमच्या बहिणी बघा आल्या आल्या आमच्यावर भडकायला लागल्या आज कसं आता नाचा मित्रांनो थोडा जर आपल्या हळदीला सुरुवात करतो येणार आहे कारण की आपली भरपूर अशी आपली ही मेन करायला तयार झाली आहे ते भाई काकी आहे काकी आणि ते आपली काय माणसं कोणी वगैरे आहेत घरात जायचं का माणसं जेवायला इथे ना मुंबईमध्ये थोडी कमी जागा असल्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होतोच ते भावाजी आहे भावाजीसुद्धा आहे तिथे आणि भरपूर पाहुण्याचे आलेले आहेत तिला बाहेर मामा आहेत आपल्या ओळख करून देते माणसांची कोण आहे काका काका मॅडम हे सगळे फुल पब्लिक एकदम तिकडे नको जाऊ आपल्याच्या काही माणसं आहेत तिथे सुद्धा जेवण बसले तिथे आपल्या इथे जागा आता थोड्या वेळात आपल्या हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर जाऊया बघा कशा बघा हळदी होते ते मी त्यांना युवराज करणार आहे आपल्या ब्लॉग शूट अजून तिकडून बघता यांचं आहे ना जिथे जाणार तिकडे यांचं सेल्फी हे काय लिहिलं दाखव लडकेवाले म्हणजे हे ना मराठीने भैया लोक आहेत ते भैया लोक हिंदीमध्ये लिहितात अरे हा असं नाही लिहिलं मुलाकडून लिहायला पाहिजे का तिला काय वाटतं याबद्दल हे बघा त्या फोनवरती बोलायला तुझे तू काय लिहिलंय हे बघा ही मराठी माझी बहीण मराठी काय लिहिलंय तुमची बहीण इथे लिहिलं खरं तर लिहिलं बहीण होय लिहिलेलं पुढे तर पोरं आले पण कसं होतं ना हे इंग्लिश मिडियमचे असे वांदे होतात ते सो हे मामा आलेत नील सुद्धा आहे आमची एकदम फुल कराट पार्टी मोठे बाप्पा ते बघितले असेल नाचताना आणि त्याच्या मागे जे बघता आपले VIP पर्सन बसलेत मागे मावशी हां चला सो चला तर थोडा हळदी लावून घेऊया नरोदा हॅलो या जाऊया आता थोडं हळदी लावून घ्या आपल्या काही माणसं आहेत त्यांना जायचं आहे या लेट्स सी आयशी बाक्षाच्या पायापर देवाच्या पायापर आजीच्या आजी मांडते ना त्यांच्या पायापर इथे
काढलं पाठी हा काढ तुम्ही पण लावा तुम्ही म्हणून पण मग आहे तर लावायचं हा ए तर तुझ्या हातात कोणाचं आहे सगळे झाले रेशो चेंज करू नका सगळे वाटलं का अरे असं तिथं पास केलंस ना आता चढव आणि परत घे हातात म्हणा दुसरा आणि मला बघा तिकडं मोठ्या
निघालाविली रोशन बालाची आजी दोबाची निघालाविली रोशन बरची आजी लोबाची तिने गालाविली रोशन बरची आजी लोबाची तिने गालाविली अरे पार्टी करा तू ब्लॉग काढ आधी जवळ घे नंतर मग लांब दिसतंय का ब्लॉग काढलं काय काय फ्लॅश मार आधी जवळ फोटो ना आधी येऊ द्या आतमध्ये आहे काय बघ आतमध्येच गेला ए माईक काय माईक इथपर्यंत नाही ना बोला कोणाची बोला इथपर्यंत नाही ना माईक बघा येते का माईक येते का बघा इकडे बसून बोलू दे नाही एवढा एक साईड वरती तुम्हाला
गाणी सोबत बोलायला येतात. गाणीवाडीची माईक वरती बोलते काय काय तिकडे माईकडे आवाज येणार आहे काय? खाली ठेव ठेवली. आता हिचं जरासा हे कर पाण्याचं शिरा म्हणून जरा असं हे कर जरा शितळा मार आणि असं हे कर आणि रांगोळी काढ. ते गुड वगैरे आणला असेल ना तो अगरबत्तीला गुड पण पहिली रांगोळी काढ. माईकवर हात काढ तुझ्या माईकडे आवाज इकडे छोटासा आहे तो माईक आहे. आला गाण्याला गाणं एकदम पाठी म्हणतो. आणि फुलाचे आणलेस ना तो ठेव. तांदूळ तांदूळ ह्याच्यात असते ना चिकन हा पाठीमागच आहे. गाडी काढायला सांगू का? दोन अगरबत्ती ते बघ वाद पण गेली माची चाललाय. हा वहिनी नाही बोलली पेटलेली दिसली. घेऊन घेतला आता तांदळा सुद्धा कसं पण आता हा घे आधी